नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. अंबरनाथमध्ये भाजप प्रचारासाठी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे सुपुत्र बिग बॉस फेम गायक उत्कर्ष शिंदे यांची उपस्थिती. फक्त लाडक्या बहीण नाही तर अंबरनाथच्या लाडक्या वाघिणी आहेत. या दोघी जिंकून येतील असं म्हणत उत्कर्ष शिंदे यांनी दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक चुरशीला होत असून अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांनी आपला व आपल्या उमेदवारांचा प्रचार अंबरनाथमध्ये प्रभावीपणे केल्याचे चित्र आहे. परंतु येत्या काही दिवसांमध्ये निर्णय कोणाच्या बाजूने येईल हे पाहावे लागेल. ही निवडणूक आव्हानात्मक असून इतर प्रमुख पक्षांनी आपले आपले उमेदवार दिले आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदी कोण विराजमान होते हे निकालांती कळेल. अंतिम टप्प्यातील प्रचारादरम्यान बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे हे भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या प्रचारार्थ अंबरनाथ इथे आले. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले, इथे आल्यावर छान वाटते. खरं तर मी महाराष्ट्रभर सगळ्याच पक्षाचा प्रचार करतोय, पण इकडची ऊर्जा वेगळीच आहे. इथे दोघी वाघिणी उभ्या आहेत. आम्ही अंबरनाथसाठी काहीतरी करू हे मला यांच्या भाषणातून कळालं. त्यांनी लाडक्या बहिणी न म्हणता मी त्यांना लाडक्या वाघिणी म्हणेल. या जिंकून आलेला मला आवडेल आणि महाराष्ट्राचे नाव देखील मोठं करतील. अंबरनाथचा झोपडपट्टी भाग असला, गरिबांचा भाग जरी असला तरी त्यांनी त्यांचे प्रश्न माहीत आहे. गटारीचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, दारू अड्डे, त्यामुळे होणारे दुष्परिणाम, अशा सर्वांची माहिती त्यांना आल्यामुळे त्या निवडून याव्यात या माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. अशा प्रकारे बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे हे भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या प्रचारार्थ अंबरनाथ इथे आले व त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. छान वाटलं मला खरं तर येऊन, कारण का महाराष्ट्रभर फिरतोय मी आणि सगळ्याच पक्षांचा प्रचार करतोय खरं तर. पण इकडची ऊर्जा वेगळी आहे आणि इकडे मला एक दिसलं की महिला जी शक्ती आहे ना, जे उमेदवार आपले उभे आहेत नगराध्यक्ष पदासाठी किंवा ऐश्वर्या ह्या उभ्या आहेत, ह्या सगळ्यांबद्दल आहे ना मला एक खूप कुतूहलाने सांगावंसं वाटतं की दोघी वाघिणी उभे आहेत आणि निडरपणे म्हणतायत, निडरपणे सांगतायत, चढाडीच्या दिसत आहेत. मला त्या कोणत्या घरातून, मोठ्या घरातून आहेत हे जराही लवलेशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. पण आम्ही ह्या समाजासाठी, ह्या अंबरनाथसाठी काहीतरी करू इच्छितो हे त्यांच्या भाषणातून मला आता ऐकायला मिळालं. इतक्या धडाडीच्या, म्हणजे फक्त लाडक्या बहिणी न म्हणता मी तर म्हणे लाडक्या वाघिणी आहेत ह्या, आणि ह्या अंबरनाथच्या लाडक्या वाघिणी आहेत. मला खूप आवडेल की ह्या जिंकून येतील आणि महाराष्ट्राचं नाव मोठं करतील. कारण का बरीच मंडळी महाराष्ट्रावर फिरत असताना बघतो की बऱ्याच जणांना बोलता पण येत नाही, पण ह्या बोलत नाही आहेत, ह्या वाघिणी आहेत, ह्या डरकाळ्या फोडतात. आणि खूप चांगलं वाटतंय की अंबरनाथच्या ह्या झोपडपट्टी भाग जरी असला, गरिबांचा भाग जरी असला, तरी त्यांना त्याचे प्रश्न माहिती आहेत. इकडच्या गटारीचे प्रश्न दिसत आहेत, इकडच्या रस्त्याचे प्रश्न त्यांना कळत आहेत, इकडे दारूचे अड्डे जे आहेत, इकडे त्याच्याने काय दुष्परिणाम होतोय संसारावरती, गरीब जनतेवरती, हे त्याला निडरपणे, उघडपणे बोलतात. आणि ह्या वाघिणी जिंकल्या पाहिजे असं मला वाटतं. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.